नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजे आपल्या भाग 4 मध्ये. पहिल्या 3 भागांना तुम्ही खूप छान, खूप चांगला प्रतिसाद, खूप छान रिस्पॉन्स दिला आहे. त्याच्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. जर कोणी पहिले 3 भाग बघितले नसतील तर ते मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आणि इथे आय बटन मध्ये देईल. तुम्ही जाऊन पहिले 3 भाग बघा. खूप सुंदर पहिले 3 भाग मी टाकलेले आहेत आपल्या ढोलक ट्युटोरियलचे. ओके. आणि जर तुम्ही ह्या व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्याच्या आधी बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असेच पोहोचत राहतील. मराठीतून पहिल्यांदाच प्रयत्न आहे ढोलकचे काही ट्युटोरियल्स, ढोलकचे काही लेसन किंवा ढोलकचे काही प्रशिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची, की जेणेकरून तुम्हीही ढोलक वाजवू शकाल. आपल्या घरातल्या गणपती बाप्पांच्या आरतीला म्हणा, भजनांना म्हणा, तर तुम्हीही थोडाफार ढोलक वाजवू शकाल. त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. तर हा आपला ढोलक जसं की तुम्ही बघू शकता. आणि मी सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पण भेटतील. खाली कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ. ओके. तर मी थोडस आपला काहीतरी वाजवून दाखवण्याचा एक प्रयत्न करतो. केरव्यामध्येच आपण काहीतरी वाजवूया. एक फास्ट केरव्यामध्ये थोडस वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ढोलकच्या चाटीवर काही बेसिक बोल दाखवणार आहे, जे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्या बोलांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पहिल्या 3 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं, हा चकचा साऊंड, छल्ल्याचा साऊंड. दुसऱ्या व्हिडिओमध्ये 1 आणि 3 हे दाखवलं, आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये ह्याचा टेम्पो कसा वाढवायचा हे दाखवलं. आता चौथ्या व्हिडिओमध्ये चाटीचे काही बेसिक बोल, जसे ता, ना, तीन, तीट, धीन आणि आपली चपकी असते ती, हे काही बोल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जर तुम्हाला हे बघायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल. तर सगळ्यात आधी चाटीवर वाजला जाणारा बोल म्हणजे ता. ओके. हा ता बोल कसा वाजवायचा? सगळ्यात आधी तुम्ही अशी हँड पोझिशन घ्या, जशी मी हाताचा हात जसा ठेवला आहे ढोलकवर, तसा तुमचा ढोलक घ्या बरोबर. आता आपण व्हिडिओ सुरू करतोय. तुमचा ढोलक घ्या तुमच्या बरोबर, आणि अशा प्रकारे तुम्हाला हात ठेवायचा आहे. ओके. हे बोट इथे आलं पाहिजे, ही बोट अशी आली पाहिजेत, एवढासा गॅप राहायला पाहिजे. ओके. आणि बरोबर ह्या कॉर्नरला तुम्हाला अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्या बोटाने ता हा साऊंड, ओके, हा साऊंड आला पाहिजे. कारण हा साऊंड, आता काही लोक चुकीची पद्धत आहे, कारण ढोलक हा कॉर्नरनीच वाजतो. ओके. ओके. तर अंगठ्याच्या बाजूचं बोट, हे जे कॉर्नर आहे, हे बघा, हे जे कॉर्नर आहे तिथे असं उचलून आपटायचं आहे. बघा, ता असा साऊंड येतोय. ता ता, हे बघा, ता 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 ता. आता अशाच प्रकारे तुम्ही नाही, आपण ह्याला ना पण बोलू शकतो. हाच आपला ना पण झाला. ओके. ना 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 आणि ता. ना आणि ता एकाच प्रकारे वाजतो. ना ता. जेवढ्या जोरात तुम्ही मारू शकता ह्या चाटीवर, तेवढ्या जोरात तुम्हाला अभ्यास करायचा आहे. स्टार्टिंगला तुमचं बोट दुखेल, तुमचे हात दुखतील, पण नंतर नंतर जेव्हा तुम्ही पॅटर्न्स वाजवायला सुरुवात कराल, जेव्हा तुम्ही ठेके वाजवायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला समजेल की मी हे तुम्हाला का सांगत होतो. ओके. तर ता, 1 1 1, फक्त उचलायचं बोट आणि 1 1 1. काय करायचं, परत एकदा बघा, फक्त हे बोट उचलायचं आणि 1 1 1 1 1 1 1 1. ओके. परत एकदा बघा, हे बोट असं उचलायचं आणि 1. हा झाला तुमचा ता.
आणि ना. ओके, आता ढोलकवर अजून एक प्रकारचा ताव असतो, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, किंवा जर आपल्याला टाइम भेटला तर ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. जास्त मोठे व्हिडिओ मी नाही बनवणार आहे, कारण कंटाळा येतो व्हिडिओ बघायचा, पण खूप खूप महत्वाचे व्हिडिओ आहेत, एवढ्या डिटेलमध्ये कोणीच नाही समजावून सांगत मित्रांनो. तर ता आणि ना आपण बघितला. आता बघूया तीन. आता तीन तुमच्या तबल्यावर कसा वाजतो? तीन तीन, तसाच तीन तुम्ही इथेही वाजवू शकता. ओके, ता तीन. ओके, तीन, हे बोट असं स्लाइड करायचं. तीन 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 तीन. किंवा तीन वाजवायची अजून एक पद्धत म्हणजे, ही जी तीन बोटं आहेत, हे बघा, ही जी तीन बोटं आहेत, या तीन बोटांनी तीन तीन. ओके, सॉरी, माफ करा, या तीन बोटांनी तीन वाजवायचा. अशा प्रकारे कसं वाजवायचं? तीन तीन तीन, म्हणजे ह्या ज्या कॉर्नरला ही तीन बोटं असे उचलून तीन तीन. किंवा हे बोट, अंगठ्याच्या बाजूचं बोट स्लाइड करायचं. ओके, तर आपण काय शिकलो? ता ना तीन. ओके, आता पुढचं आणि महत्वाचा बोल तीट. तीट तीट हा बोल आपल्याला तिरकीट वाजवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ओके, तर हा बोल कसा वाजणार? ढोलकच्या मध्यभागी, बरोबर चाटीच्या मध्यभागी ती, ही तीन बोट, हीच परत तीन बोट, ती, आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट ट. परत एकदा बघा, ती ट, ती ट, ती ट. मी काय केलं? ही अंगठ्याची बोट आणि चाटीचा बोट, 1 2, म्हणजे सॉरी, अंगठ्याची बोट नाही, ही तीन बोट आणि हे अंगठ्याच्या बाजूचं बोट, 1 तीन बोट, 2 1 2 1 2. परत बघा, अशा प्रकारे तीन बोट ठेवायची. एक आणि दोन ला सिंगल बोट, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ती ट, ती ट. परत एकदा बघा, ही तीन बोट अशी ठेवायची उचलून, ती, आणि हे सिंगल बोट परत ट, आणि ही तीन बोट वर आली, परत ती, हे सिंगल बोट वर, ट ला ही तीन बोट वर, ती ट, ती ट. 1 2 1 2 1 2 1 2 ती ट. ओके, तर आपण कुठले कुठले बोल बघितले? ता ना तीट. आता एक खूप महत्वाचा बोल ढोलक मध्ये, ह्याला आपण बोलतो चॉप. ओके, किंवा छपकी. आता छपकी ही पण असू शकते, ह्याला आपण चॉपच बोलूया. ओके, कारण हा बोल खूप महत्वाचा आहे. कसा महत्वाचा आहे? तर ह्या बोलामध्ये हे जे आपण वाजवतो त्याला आमच्या ढोलकच्या भाषेत चॉप बोलतात, ढोलकची चॉप. ओके, तर असे पॅटर्न्स आपण ह्या चॉपवर वाजवू शकतो. तर हे वाजवायला तुम्हाला काय करायचं आहे? अशा प्रकारे आपला हात आहे, असा खोलगट करायचा थोडासा, अशा प्रकारे. ओके, ढोलकच्या बरोबर मध्यभागी असा ठेवायचा आणि उचलून, ओके, बस, बाकी काय नाही करायचं. अशा प्रकारे हा आपला हात आहे, हे बघा, थोडासा असा खोलगट करायचा, ढोलकच्या मध्यभागी ठेवायचा, थोडासा वर ठेवायचा, अशा प्रकारे हाताची पोझिशन बघा. आणि 1 1 1 1 1. आता ऍक्च्युअली हे वाजत हे तीनच बोटांनी. ओके, म्हणजे वाजवताना ह्या तीनच बोटांचा उपयोग होतो. कसा? हे बघा, शॉर्टकट म्हणजे कसं, ही तीन बोट अशी एकत्र करायची, इथे ठेवायची मध्यभागी, आणि जोरात उचलून जोरात आपटायचा. आता तीटा आपण वेगळा वाजवलेला, तीटा वाजवताना सॉफ्ट वाजवलेला, पण हे जोरात वाजणार. ओके, एकदा जेवढा तुम्ही जोर काढू शकाल तेवढा जोर काढायचा. ओके, हे बघा, ही तीन बोट अशी इथे ठेवायची, 1 1 1 1 1 1 1 1. जेवढ्या जोरात हाच साऊंड आला पाहिजे.
ओके, 3 बोट अशी ठेवायची, 1 1 1 1. हे जेवढे तुम्ही जोरात वाजवाल ना तेवढं हे छपकी किंवा चॉप वाजवायची मजा असते ढोलकला. जसे की तुम्ही कुठे भजन वाजवताय तर ते पॅटर्न्स, ते ठेके असतात, ते त्या ग्रेसने वाजतात, त्या साऊंडने वाजतात. ओके, म्हणजे आता हे बघा, हा पण साऊंड होता. आता पॅटर्न मध्ये बघा, हे बघा, फुल एकदम एनर्जीने वाजतं ते. ओके, तर आपण काय काय शिकलो, ता, ना, तीन, तीट आणि छपकी, ढोलकची छपकी किंवा चॉप. ओके, तर हे 4-5 बोल आपण शिकलो. जर कोणाला ऑनलाईन ढोलकचा क्लास जॉईन करायचा असेल तर मला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला त्याची प्रोसिजर सांगेन, कसा जॉईन करायचा, काय करायचं. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही प्रेम देत राहा, असंच आपल्या चॅनलला तुम्ही शेअर